मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमलेल्या मुख्य आर्थिक सल्लागार पदाच्या निर्णयावरून आमदार रोहित पवार यांनी अजितदादांना टोला लगावला। मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात घुसखोरी करण्यात आलेली आहे। यापुढे अर्थ खात्याचे सगळेच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सगळेच प्रशासकीय निर्णय मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने घेतले जातील। गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी करण्यात आली। दरम्यान आता अजितदादांचा नंबर आलाय असं म्हणत रोहित पवारांनी टोला लगावला। दरम्यान रोहित पवारांनी काय ट्विट केले ते बघूया। मुख्यमंत्र्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून अजितदादांच्या अर्थ खात्यात घुसखोरी केली आहे। यापुढे अर्थ खात्याचे सगळेच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सगळेच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने किंवा त्यांच्या उपस्थितीने होते। गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली। आता अजितदादांचा नंबर आहे, हे ट्विट केलंय रोहित पवार यांनी। भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच आहे। भाजपला सुद्धा डिवचलेला आहे। विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नियंत्रणात ठेवण्यावर भर दिलेला आहे। मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे असं रोहित पवार म्हणतात आणि ते थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप करतात, टीका करतात। मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील अशाच कार्यपद्धतीचा म्हणजे एकाधिकारशाही कार्यपद्धतीचा भाग आहे असं ते म्हणतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणं महाराष्ट्राच्या हिताचं राहील असा सल्ला रोहित पवारांनी दिलेला आहे।